नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वेस्ट डिकम्पोजर कसं बनवायचं, जे की मी डॉक्टर किशन चंद्र यांच्याकडून घेतलेलं ओरिजिनल वेस्ट डिकम्पोजर आहे, याच्याविषयी बघणार आहोत. वेस्ट डिकम्पोजर म्हणजे हे अशा जीवाणूंचा संघ जे तुम्हाला जमिनीत आणि तुमच्या खतामध्ये किंवा काडी कचऱ्यामध्ये असलेले घटक मूलद्रव्य विघटित करण्याचं काम करतं. म्हणजे तुमचं जर शेणखत असेल, गवत असेल, भुसा असेल, काडी कचरा असेल, त्याला डिकम्पोज करण्याचं, चांगल्या पद्धतीने कुजवण्याचं काम करतं. आपण मागे मी एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे की कुजवणं आणि सडवणं या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया. सडवण्याच्या प्रक्रियेमध्ये तिथे ती जी वस्तू असते तिचा घाण असा वास येतो आणि कुजवल्यानंतर कोणत्याही गोष्टीचा सुगंध असा येत असतो. मी मागे तुम्हाला दाखवलेलं आहे एका व्हिडिओमध्ये की कुजवणं आणि सडवणं काय असतं. यामध्ये आपण या वेस्ट डिकम्पोजरविषयी बोलणार आहोत, जे मी प्रत्येक वेळी मागच्या 4 वर्षापासून ओरिजिनल वेस्ट डिकम्पोजर वापरतो आहे. आणि आता मला ही जी शेणखतावरती प्रक्रिया करायची, याच्यासाठी आपण ही वेस्ट डिकम्पोजरची टाकी इथे बनवतो आहे. माझ्या तिकडच्या टाकीमध्ये देखील वेस्ट डिकम्पोजर आहेत, ओके. आणि या 2 टाक्या मी आता बनवतो आहे. तर इथे बघितलं तर या वेस्ट डिकम्पोजरमध्ये खूप सारे वेगवेगळे जीवाणू असतात, वेगवेगळ्या जीवाणूंचा संघ आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या सर्वात महत्त्वाचे जे नत्र फिक्स करणारे जीवाणू आहेत, जे की नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाज आहेत. त्याच्यामध्ये तुमचं अझॅटोबॅक्टर असेल, त्यानंतर रायझोबियम असेल, तर हे नत्र फिक्स करणारे बॅक्टेरिया आहेत. त्यानंतर स्फुरद फिक्स करणारे बॅक्टेरिया आहेत, म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो. त्यानंतर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत. त्यानंतर फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया असतील किंवा वेगवेगळ्या जीवाणूंचा मायक्रोबचा संघ आहेत, तो याच्यामध्ये आहेत. मी तुम्हाला इथे दाखवतो बघा. इथे तुम्हाला दिसेल ही माझी वेस्ट डिकम्पोजरची टाकी आहे. याच्यामध्ये बघा PSB, KMB, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, त्यानंतर रायझोबियम आहेत, त्यानंतर इथे अझॅटोबॅक्टर आहेत, त्यानंतर सेल्युलायटिक आणि लिग्नेटिक मायक्रोब्स आहेत त्यामध्ये. आणि हे काय करतात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जीवाणू काय करतात तर तुमचे ज्यावेळेस कोणत्याही पद्धतीचे सेंद्रिय घटक कुजले जातात, त्या कुजलेल्या घटकांपासून ऑर्गॅनिक ॲसिड रिलीज करतात. आणि हे ॲसिड तुमच्या पिकासाठी सर्वात महत्त्वाचे खत म्हणून उपलब्ध होतात. कोणतीही ऑर्गॅनिक गोष्ट असली तर तिचं त्याच्यापासून असणारे जे मूलद्रव्य त्यांना विघटित करण्याचं काम करतात. जसं नायट्रोजन असेल तर नायट्रोजनला नायट्रेट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून देण्याचं काम अझॅटोबॅक्टर आणि रायझोबियम करतात. तसंच फॉस्फरसला जे तुम्ही DAP वगैरे टाकतात किंवा फॉस्फरस, आपण तो कोणत्याही पद्धतीचं रासायनिक खत वापरत नाही, पण ज्यावेळेस ते जमिनीत असतात, ते मूलद्रव्य उपलब्ध असतील तर त्यांना फॉस्फेट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून देण्याचं काम PSB करतात. असेच वेगवेगळे जीवाणू आहेत, ओके. सो या जीवाणूंसाठी मी ही 200 लिटरची टाकी घेतली आणि ही ओरिजिनल वेस्ट डिकम्पोजरचं पाऊच आहेत, जे मी इथे यामध्ये टाकणार आहे. याच्यासाठी मी 2 किलो गूळ घेतो आहे. हा माझा सेंद्रिय गूळ आहे, सेंद्रिय काळा गूळ आहे. आणि हा सेंद्रिय काळा गूळ 2 किलो मी यामध्ये टाकणार आहे. दोन किलो मी सेंद्रिय काळा गूळ टाकला आहे. त्यानंतर ही वेस्ट डिकम्पोजरचे जे पाऊच आहेत तर त्याला मी यामध्ये टाकणार आहे. तुम्ही हे दाखवा तोपर्यंत. हे पाऊच मी फोडतो. याच्यामध्ये हे मदर कल्चर आहेत, जे की पावडर फॉर्मॅटमध्ये त्यांनी पाठवलं आहे माझ्याकडे, आणि ते मी यामध्ये टाकतो. अगोदर त्यांच्याकडनं लिक्विड भेटायचं, ते आता पावडर फॉर्मॅटमध्ये पण पाठवतात आणि लिक्विडमध्ये पण असतं, ओके. याला यामध्ये मी टाकलं आहे आणि याला दिवसातून 2 वेळेस मी हलवणार. आणि हे दिवसातून 2 वेळेस ज्यावेळेस मी हलवेल ते एक 7 ते 8 दिवसामध्ये खूप छान असेल तुमचे मायक्रोब्स, जे जीवाणू आहेत ते जीवाणू यामध्ये डेव्हलप होतील. आणि हे तयार कसे झाले समजायचं आहे की हे तुमचं एक जरा येल्लोइश कलरचं लिक्विड तयार होईल. आणि हे लिक्विड ज्यावेळेस तुम्ही हातात घेणार आणि असा हाताचा वास घेतला तर तो तुमचा हाताचा वास, तुम्ही हात 2-3 वेळेस धुतले तरी नाही गेला तर समजायचं खूप छान पद्धतीने ते जीवाणू तयार झाले, खूप छान पद्धतीने वाढले. आणि त्यानंतर तुम्ही त्याचा वापर तुमच्या शेतीमध्ये नक्की करू शकता. तुम्हाला जर हे लिक्विड किंवा याचं जे कल्चर वगैरे हवं असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करू शकता आणि हे कल्चर मी तुम्हाला देऊ शकतो. धन्यवाद.